नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी घरी येते तर ऋषिकेश जानकीला विचारतो की जानकी आता हिम्मत काका बरे आहेत ना. तर जानकी म्हणते की हो, आणि ते आपल्या घरी आले होते आणि सरबत घेतले आणि अचानकच त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले. मग त्यांना असे कसे सोडणार म्हणून मी त्यांना घरी सोडवण्यासाठी गेले होते. बहुतेक त्यांचा बीपी लो झाला होता. ऋषिकेश म्हणतो की हो, तू अगदी बरे केले की तू त्यांना सोडवण्यासाठी घरी गेली तेव्हा जानकी ऋषिकेशला विचारते की अहो, तुम्ही पत्रिका ठेवून आलात का. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की पत्रिका तर मी ठेवून आलो, पण आज देवळामध्ये देवीने डावा कौल दिला. ते ऐकून जानकी सुद्धा टेन्शन मध्ये येते आणि काय असे विचारते. तर ऋषिकेश म्हणतो की हो, कारण आज ते झाल्यानंतर सर्वजण अपसेट होते. आणि त्यावर ऋषिकेश जानकीला सांगतो की आईने तेथे काहीतरी दुसऱ्या नावाने ओटी भरली आणि तिला विचारले तर ती सवास असं काहीतरी म्हणत होती. तेव्हा जानकी म्हणते की हो, आपल्याकडे रीतच आहे तशी. तर ऋषिकेश म्हणतो ती ओटी डाव्या बाजूला ठेवली होती आणि नेमकं फूल तिथेच पडले. ऐनवेळी नानांनी सर्वांना सावरले, पण तरी सुद्धा हुरहुर लागतेच ना. सौमित्राच्या वेळेस आठवते ना काय झाले होते, आणि तसेच झाले. आणि आता हे सर्व ऐकून तर टेन्शन येते. तेव्हा जानकी ऋषिकेशला समजावते, तुम्ही किती टेन्शन घेता हो, तुम्ही इतके टेन्शन घेऊ नका. हे सर्व आपल्या मान्यावर असते. आपण देवीआईला आळवणी करतो, मग ती आपले रक्षण नक्की करेल. आणि तुमच्या मनामध्ये शंका आहेच तर आपण सावधगिरी बाळगूयात. आणि तिला सुमित्राच्या औषधांची आठवण होते आणि ती ऋषिकेशला म्हणते की मला आता आईंना औषध द्यायची, मी जरा रूममध्ये जाऊन येते. तेव्हा जानकी निघून जाते. त्यानंतर इकडे ऐश्वर्या रूममध्ये असते. तर सारंग दरवाजा वाजवतो आणि आतमध्ये येऊ का असे विचारतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की या ना, आपलीच रूम आहे, तुम्ही विचारता का. तेव्हा सारंग म्हणतो की अहो तसे नाही, तुम्ही लॅपटॉपवर काहीतरी काम करत होतात म्हणून डिस्टर्ब नको म्हणून विचारले. तेव्हा ऐश्वर्या मुद्दाम खुश होऊन म्हणते की अहो, लॅपटॉपवर मी काही ज्वेलरीच्या डिझाईन्स बघत होते, आता लग्न येते ना आपल्या घरात म्हणून, आणि तुम्ही उभे का, बसा ना खाली. तेव्हा सारंग म्हणतो की हो, अरे वा, छान छान. आणि खरं तर मी त्याच विषयावर बोलायला आलो होतो. कसे आहे की आपल्या घरामध्ये दादा बहिणीचे आता लग्न आहे, मग आपण सुद्धा नवरा बायको आहोत, मग आपल्या दोघांच्या जोडीच्या वतीने दादा आणि वहिनीला काहीतरी आहेर नको का द्यायला. ऐश्वर्या म्हणते की हो ना, नक्की देऊयात, आपण त्यांना असे एक्सक्लुझिव्ह असे काहीतरी देऊयात. तर सारंग म्हणतो की अरे वा, चालेल, आणि तुम्हीच ठरवा की काय द्यायचे ते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही हो, तुम्ही ठरवा, कारण माझ्यापेक्षा तुम्ही त्यांना जास्त ओळखता म्हणून. तेव्हा सारंग म्हणतो तुम्ही निवडलेले चांगले राहील. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही हो, तुमची निवड ती माझी निवड. ते ऐकून सारंग तर अगदी खुश होतो. मी विचार करून सांगेन तुम्हाला आणि तुम्ही काम करा, मी येतो. खुश होत तो बाहेर जातो. तेव्हा ऐश्वर्या विचार करते की यांना तर माझ्याकडून एक गिफ्ट तर अगोदर मिळणारच आहे, मोठं सरप्राईज. सुमित्रा आईंनी आजीला शब्दात घालून घालून लपवलेले सत्य. त्यानंतर इकडे जानकी ही पाणी आणि गोळ्या औषधं घेऊन सुमित्राच्या रूममध्ये येते. सुमित्राची जपमाळ चालू असते. तेव्हा ते झाल्यानंतर जानकी विचारते की आई, गोळ्या औषधांची वेळ झाली का जपमाळा जपून. तेव्हा सुमित्रा खुशून म्हणते की जानकी, अगं तुझे खरंच मला खूप कौतुक वाटते, अगदी कधीही तू औषधांची वेळ चुकवत नाही. तेव्हा जानकी म्हणते की असे कसे करेल मी, कारण घर कसे सांभाळायचे, उत्तम मॅनेजमेंट कसे करायचे हे तर मी तुमच्याकडूनच शिकले. आणि आई, तुम्ही मला हे शिकवले खरे, पण शिकवता शिकवता काय व्हायचे हे तुम्हाला आठवते ना. तर सुमित्रा म्हणते की हो, चांगले आठवते. तुला शिकवण्याच्या नादामध्ये आपण गप्पा करायला लागायचो आणि त्या गप्पांच्या नादामध्ये आपण गॅसवर दूध ठेवले हे लगेच विसरून जायचो आणि दूध उतू जायचंच. मग काय व्हायचे की दोघी एका आवाजात बोलतात की धावपळ व्हायची आणि दोघींना खूप हसू येते. तेव्हा सुमित्रा म्हणते की पण जानकी, मजेत का होईना, पण तू सगळे काही व्यवस्थित शिकली. तेव्हा जानकी म्हणते की हे सर्व मी तुमच्याकडूनच शिकले, कारण मी आश्रमात लहानची मोठी झाली, तिथे सुद्धा शिस्त होती, प्रेम होते, पण घर ते घर असते, घर कसे चालवायचे, संसार कसा करायचा हे सगळं तर तुम्ही मला शिकवले. आणि आई, माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली आणि खरंच विश्वास बसत नाही की ही 10 वर्ष कशी भुरकून उडून गेली. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं जानकी, 10 वर्षाचं काय सांगते, आमच्या लग्नाला तर 40 वर्ष झाली सुद्धा आम्हाला कळलेच नाही. आणि ते नवरा बायकोत काय असतात ते म्हणतात ना. तर जानकी म्हणते की हो, ट्युनिंग. तर सुमित्रा म्हणते की हो, नवरा बायकोमध्ये जर हे ट्युनिंग असले, वर्ष सुद्धा हे अगदी सणांसारखे उडून जातात आणि काही बिघडले तर क्षण सुद्धा हे काही वर्षांसाठी वाटायला लागतात. सुमित्रा आपल्या 4ही मुलांच्या फोटो जवळ येते आणि देवाकडे फक्त आता एकच प्रार्थना आहे की या 4ही मुलांच्या आयुष्यामध्ये सुखाच्या क्षणांसारखे वाटून देत. तेव्हा जानकी म्हणते की अगदी तसेच
होईल आणि मला तुमची काळजी कळते की ऋषिकेशने देवळामध्ये जे काही झाले ते मला सांगितले, पण आई तुम्ही या सर्वाचा विचार करू नका. आपले काय ठरलेले आहे की कुठल्याही प्रसंगात विचारांचे निगेटिव्ह टेन्शन बंद करायचे आणि पॉझिटिव्ह टेन्शन सुरू ठेवायचे. आणि एकमेकींच्या हातामध्ये हात देऊन सुमित्रा म्हणते की बरोबर. तर जानकी म्हणते की आई पण तुम्ही सर्व काही छान मॅनेज करता, पण तुमची विसरण्याची सवय मात्र अजून काही गेलेली नाही. सुमित्रा विचारते की काय विसरलेस? तर जानकी म्हणते की आठवणा. तर सुमित्रा डोक्याला हात लावते आणि जानकी आणि सुमित्राची छोटी पर्स ती सुमित्राच्या हातात देते आणि जानकीला ती कपाटामध्ये ठेवून देण्यासाठी सांगते. आणि तेवढ्यात कपाटामध्ये जानकीला सुमित्राच्या आणि नानांच्या लग्नाचा फोटो दिसतो. जानकी लगेच खुश होऊन सुमित्राला म्हणते की आई तुमच्या लग्नाचा फोटो, आणि बघा ना आई खरंच किती गोड दिसता तुम्ही आणि नाना सुद्धा. तेव्हा जानकीला तर नानांचा फोटो बघून धक्काच बसतो आणि तिला हिम्मत काकांच्या भिंतीवर जो फोटो लावलेला असतो तो नानांचा फोटो आठवतो. ती विचारतच पडते. तर सुमित्रा म्हणते की हो, हे असे जुने फोटो बघितल्यानंतर गंमतच वाटते. जानकी विचार करते की हे तर तेच नाना आहेत की जे हिम्मत काकांच्या फोटोमध्ये पाहिले. ते पाहिल्यानंतर मला शंका तर आली होती, परंतु आता तर खात्रीच पटली. पण तेथे तर आईंच्या जागी दुसरी बाई होती आणि तो सुद्धा लग्नाचाच फोटो होता, नवरा आणि बायकोंचा. नाना आणि आईंचे लग्न झाले, मग ती बाई तर कोण होती असा जानकी विचार करत असताना सुमित्राचे लक्ष जानकीकडे जाते आणि जानकीला विचारते की जानकी अगं काय झाले, काही प्रॉब्लेम आहे का, तू एकदम अशी सिरियस का झाली? तेव्हा जानकी म्हणते की काही नाही आई, तुमच्या लग्नाचा असा फोटो बघितला, मग 40 वर्ष झाली तुमच्या लग्नात. फोटो बघून आणि तुमच्याकडे बघून जरा भरून आले. सुमित्रा जानकीच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवते आणि तेवढ्यात ऐश्वर्या दरवाजा उघडून आतमध्ये येते आणि घ्या तुम्ही दोघी जणी येते आहात, बाहेर सर्वजण तुमची वाट बघ. सुमित्राला म्हणते की आई तुम्ही सुद्धा बाहेर चला. तर सुमित्रा म्हणते की का ग काय झाले? तर ऐश्वर्या म्हणते की काय झाले म्हणजे काय, तुम्ही देवाकडे पत्रिका ठेवून आलात की नाही? आणि आपल्याकडे म्हणजे मान आहे की पहिल्या पत्रिकेचा मान, मग आपल्या हेड मॅडमला समारंभपूर्वक पत्रिका द्यायला नको का? आणि एकदा त्या रुसल्या म्हणून त्यांना पुन्हा लग्न करावे लागले आणि दुसऱ्यांदा जर त्या रुसल्या तर माहिती नाही की त्यांना काय काय करावे लागेल ते. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ग अगदी खरं आहे की आपल्या लाडक्या लोण्याच्या गोळ्याला तर पत्रिका द्यायलाच हवी, मानत आणि ती सुद्धा वाजत गाजत. आणि सुमित्रा म्हणते की चला लवकर, म्हणून सुमित्रा बाहेर जाते. तर जानकी तेथेच उभी राहून विचार करत असते. ते बघून ऐश्वर्या मनात म्हणते की ह्या मास्तरीन बाईच्या तोंडावर तर 12 वाजलेत, याचा अर्थ येणे हा फोटो बघितला असेल. आणि ऐश्वर्या मुद्दाम जानकी जवळ येऊन म्हणते की जानकी वहिनी ऋषिकेश दादा बाहेर तुमची वाट बघतात, या लवकर असे बोलून ऐश्वर्या बाहेर जाते. तर जानकी पुन्हा तो फोटो घेते आणि त्या फोटोकडे बघत विचार करते की त्या फोटोतील बाई ती कोण होती. नानांच्या फोटोचे नेमकं काय प्रकरण आहे काहीच कसे कळत नाही. मग हे सगळं ऋषिकेशला सांगायलाच हवे, मला तर काहीच कळत नाही. तेव्हा जानकी तो फोटो परत त्या ठिकाणी ठेवून देते आणि बाहेर येते. तर सुमित्रा मस्त ओवीचे औषण करत असते. तर ओवी खुश होऊन सुमित्राला म्हणते की आजी मला तर खूपच मज्जा येते. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ना येणारच, लाडूबाईचे सर्व लाड चालू आहेत ना. आणि सुमित्रा जानकी आणि ऋषिकेशला म्हणते की चला दोघी जण आपल्या लाडक्या लेकीला मानाचे निमंत्रण द्या. तर ओवी खुश होऊन म्हणते की या. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश ते औषणाचे ताट आपल्या हातात घेतात आणि ओवीचे मस्त असे औषण करून ती पत्रिका द्यायला लागतात. तर ओवी म्हणते की अगोदर पेढा भरवा. तर जानकी म्हणते की हो ना राहिला आणि तिला पेढा भरवते. तेव्हा जानकी ते ताट ऐश्वर्याच्या हातात देते. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश आपल्या हातामध्ये ती पत्रिका घेतात आणि ओवीच्या हातामध्ये ती पत्रिका देत म्हणतात की आमच्या इथे ओवीची आई जानकी आणि ओवीचे बाबा ऋषिकेश यांचा विवाह ओवी ऋषिकेश रणदिवे हिच्या विशेष आग्रहात पुन्हा एकदा संपन्न होत आहे. तेव्हा जानकी म्हणते की तर आपणास विनंती आहे की मेहंदी, चुडा, संगीत, हळद या सगळ्या कार्यक्रमासह लग्नाला सुद्धा अगत्य येण्याचे करावे. आपल्या येण्याने कार्यक्रमाची शोभा आणखीन वाढणार आहे, त्यामुळे कृपया आमच्या विनंतीला मान द्यावा आणि लग्नाला अगत्य येवाय आणि प्रत्येक फोटोमध्ये हजर राहावे ही नम्र विनंती. तेव्हा सर्वांना अगदी गोड हसू येते. तर सारंग मस्त असे फोटो काढत असतो आणि या फोटोमध्ये सुद्धा व्यवस्थित आणि तो प्रत्येकाला व्यवस्थित उभे राहून मस्त एक फोटो काढतो. तेव्हा ओवी खुश होऊन म्हणते की हो येणारच आहे आणि माझ्या सर्व
स्कूल फ्रेंड्सला सुद्धा मी बोलावणार आहे, ते तर येणार आहेच आणि खूप खूप मस्त गाणी ते गातात, मग मी त्यांना बोलावू ना? जानकी म्हणते की हो हो बोलाव, कारण हा सर्व घाट तुझ्यासाठी घातलेला आहे. सारंग म्हणतो की हो वहिनी, आपण लग्नाला तर ते येतीलच, पण आपण त्यांना संगीताला सुद्धा बोलावूया, म्हणजे सगळे येतील, नाचतील, गातील, खरंच खूप धमाल येईल. तेव्हा ओवी खुश होऊन सारंगला टाळ्या देते आणि खरंच काका खूप मजा येईल असे म्हणते आणि आजीला म्हणते सगळ्यांना सांग, सगळ्यांना पत्रिका द्यायची आहे की माझ्या आई बाबांच्या लग्नाला सगळ्यांना बोलवायचे. आणि समोर जे ताट आणि चमचा पडलेला असतो तो उचलते आणि जोरजोराने वाजून म्हणते की ऐका हो ऐका, माझ्या आई बाबांच्या लग्नाला सर्वांनी यायचे यायचे. आणि ओवी बाहेर ओरडत जाते. सारंग तिच्या मागे, नाना तिच्या मागे जातात. जानकी आणि ऋषिकेश तिथेच उभे असतात, तर ऐश्वर्या अगदी खुश होऊन त्या दोघांकडेच बघत असते. त्यानंतर संध्याकाळ झाल्यानंतर जानकी आपल्या रूम मध्ये येते आणि तिच्या डोक्यामध्ये फक्त तोच विचार सुरू असतो की हिम्मत काकांच्या घरी जो फोटो तिने बघितलेले असतात आणि नानांबरोबर जी बाई तिला दिसते ती बाई, आणि जेव्हा घरी सुमित्रा बरोबर नानांचा जो लग्नाचा फोटो असतो त्यातील ते सर्व ती विचार करत असते. तेवढ्यात ऋषिकेश येतो आणि जानकीच्या खांद्यावर हात ठेवतो. जानकी खूपच घाबरते. ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं काय झाले, इतकी का दचकलीस? सकाळपासून मी तुला नोटीस करतो, तू तर खूप डिस्टर्ब दिसतेस, कसले विचार तू करतेस? तर जानकी ही ऋषिकेशला विचारते की तुम्ही हिम्मत काकांना कितपत ओळखतात? तर ऋषिकेश विचारतो की कितपत ओळखतो म्हणजे नेमकं काय? नाना आणि हिम्मत काका चांगले मित्र आहेत. मी ऐकले होते की पडत्या काळामध्ये हिम्मत काकांनी नानांची खूप मदत केली होती, तेव्हापासून त्यांची मैत्री आहे. आणि काय झाले असे विचारतो, तर तेव्हा जानकी म्हणते की नानांना कोणी सक्का भाऊ आहे का, लहान मोठा असा काही? तर ऋषिकेश विचारतो की जानकी नेमकं हे तू काय विचारतेस? आणि आपल्या लग्नाला 10 वर्ष झाले, इतक्या वर्षापासून तू या घरामध्ये राहतेस आणि आज असे अचानक का असे विचारतेस? आणि हे बघ, तुला चांगलंच माहिती आहे की नानांना कोणी सक्का भाऊ नाही, एक चुलत काका आहे, पण ते सांगलीला असतात. पण मला खरंच कळत नाही जानकी, तुला आज असे प्रश्न का पडतात? नेमकं तुझ्या मनामध्ये काय चालले? आणि तेवढ्यात ऐश्वर्या जानकीला आवाज देते. तेव्हा ऐश्वर्या ऋषिकेशला बघून म्हणते की ऋषिकेश दादा, तुम्ही ते काय करता? आणि नाही नाही, हे अजिबात चालणार नाही. अजून तुमचे लग्न व्हायचे, तुम्ही जर असे लपून छपून जानकी वहिनीला भेटायला आलात, बाहेर सगळ्यांना जर कळले तर झाले, बाहेर सर्वजण मलाच ओरडतील, चला त्यामुळे बाहेर व्हा. तर ऋषिकेश म्हणतो की अगं पण ऐश्वर्या म्हणते की सध्या ही रूम तुमची नाही, सध्या तुमची रूम तिकडे माझ्या आणि सारंगची तिकडची, त्यामुळे चला. ऋषिकेश जानकीला गुड नाईट करतो आणि निघून जातो. तर ऐश्वर्या रूमचा दरवाजा लावते आणि जानकीला म्हणते की काय जानकी वहिनी, तुमच्या नवऱ्याला अजिबातच करमत नाही वाटतं तुमच्याशिवाय, काय इतक्या कसल्या गप्पा चालल्या होत्या तुमच्या? तेव्हा जानकी म्हणते की काही नाही ग, सहजच, आणि चल मी आवरायला घेते. जानकी आपले काम करत असते. तर ऐश्वर्या म्हणते की तुम्ही काही जरी मला बनवाबनवी केली तरी मी तुमचे सर्व बोलणे ऐकले. तुम्ही ऋषिकेश दादांना जे काही प्रश्न विचारले त्यावरून मला सर्व कळले की तुम्हाला सर्वस्वी सर्व काही कळलेले दिसते. आणि ऐश्वर्या ही जानकीला म्हणते की वहिनी तुमचे जे काही सुरू आहे ते सुरू ठेवा, मी जरा आलेच, असे बोलून ऐश्वर्या बाहेर निघून जाते. तेव्हा जानकी विचारतच पडते की त्या फोटोबद्दल मला ऋषिकेशला सर्व काही सांगायला हवे आणि हे मला सर्वांसमोर नाही सांगता येणार, आणि मी हे त्यांना कसे सांगू की या लग्नामुळे सर्वजण तर आमच्यावर लक्ष ठेवूनच आहे, मग मला सांगता येत नाही, मग त्यांना मी फोनवर सांगू की नको? आणि परत विचार करते की नाही नको, इतकी महत्त्वाची गोष्ट मला त्यांना प्रत्यक्षात भेटूनच सांगायची. त्यानंतर जानकी दुसऱ्या दिवशी तांदूळ निवडत असते, पाखडत असते आणि मंगलाताईंना आवाज देऊन ती काहीतरी काम सांगत असते. तेवढ्यात जो बबण्या असतो तो बबण्या हा गुपचूप बाहेर अंगणामधून हा जानकीकडे येत असतो. तेव्हा जानकीचे लक्ष जाते. जानकी विचारते की कोण आहात तुम्ही? तेव्हा तो बबण्या जानकी जवळ येतो आणि तुम्ही ज्या गोष्टीचा शोध घेत आहात त्या ज्या गोष्टीचा शोध तुम्हाला नक्की मिळेल आणि नक्की तुम्ही सत्यापर्यंत जाऊन पोहोचतान. जे सत्य ह्या मुठीत असे दबलेले आहे ते सत्य तुमच्या समोर नक्की येईल. आणि हे ऐकल्यानंतर समजल्यानंतर तुम्हाला जबर धक्का बसेल, परंतु हे तुम्ही सर्व तुमच्या नवऱ्याला सांगू नका, त्याला ते सहन होणार नाही. तर जानकी विचारते की कुठले सत्य, तुम्हाला नेमकं काय म्हणायचे? तेवढ्यात ऋषिकेश दरवाजा उघडून बाहेर येतो. तर लगेच तो त्या बबण्याला बघतो आणि लगेच बबण्या तिथून धावायला म्हणजे पळून जातो. जानकी त्याच्या मागे जायला निघते, परंतु तो काही न ऐकता निघून जातो आणि ऋषिकेश लगेच जानकी जवळ येतो आणि लगेच बबण्या गेट उघडून गेटच्या बाहेर पळून जातो.
ऋषिकेशच्या हाताला मात्र तो लागत नाही। तेव्हा ऋषिकेश पुन्हा मागे येतो, जानकीला विचारतो की जानकी तू ठीक आहेस ना, कोण होता तो आणि तो म्हणत काय होता। तेव्हा जानकीला त्याचे बोलणे आठवते की तुम्ही तुमचा शोध चालू ठेवा की अशा जागी जाऊन पोहोचताना झाकलेली मूठ उघडेल आणि लपवलेले सत्य तुम्हाला दिसेल, पण हे तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगू नका। तेव्हा जानकी तोच विचार करत असते तर ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी काय झाले। तेव्हा जानकी लगेच ऋषिकेशला म्हणते की बहुतेक तो वाट चुकलेला माणूस होता आणि वाटेल ते बडबडत होता, डोक्यावर पडलेला दिसत होता, जाऊन द्या तुम्ही नका काळजी करू, मी सुद्धा काम आवरते। आणि ऋषिकेश आतमध्ये निघून जातो तर जानकी आपल्या कामाला लागते आणि तिला ते जोगतिनीचे बोलणे सुद्धा आठवते की पुढचे काही दिवस लई कठीण आहेत, विशेषतः नवऱ्याच्या बाबतीत सांभाळून राहा। तर जानकी विचार करते की त्या दिवशी जोगतीन आई सुद्धा ही सांगून गेली आणि आज हा माणूस असेच काहीतरी बोलून गेला, म्हणजे ऋषिकेशवर कोणतं संकट येणार आहे म्हणून जानकीला टेन्शन येते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये ऋषिकेश जानकीला सांगत असतो की सरप्राईज म्हणून एक खास व्यक्ती आपल्यासाठी घेऊन येते की सार्थक आणि सुखदा। तेव्हा सार्थक आणि सुखदाची ही जानकी आणि ऋषिकेशला सरप्राईज देण्यासाठी एंट्री होते। सार्थक म्हणतो, जानकीला म्हणत असतात की ऋषीदादांनी तुमचं वर्णन केले होते म्हणून मग त्याच्यावर बेस्ट म्हणून आम्ही खास अशी साडी डिझाईन केली आणि जानकीला ती साडी गिफ्ट देतात। तर ऐश्वर्या ती साडी बघून मनात म्हणते की यांनी कितीही खास डिझायनर साडी गिफ्ट म्हणून जानकी बहिणीला दिली असेल, मग माझ्या साडीपेक्षा महाग साडी मी जानकी तुला नेसूनच देणार नाही। म्हणून ऐश्वर्या पुन्हा ती साडी बदलते, म्हणजे त्या जागी तसंच एक दुसरा बॉक्स ठेवते। त्यानंतर इकडे ऋषिकेश पुन्हा जानकीला सौभाग्याचं आणखीन एक गिफ्ट देतो, म्हणजे कानातील जे झुमके असतात ते झुमके देतो आणि आपल्या हाताने तो जानकीच्या कानात घालतो। तेव्हा जानकी आणि ऋषिकेश अगदी खुश होऊन एकमेकांच्या जवळ येतात। तर नाना इकडे आश्रमात येतात। हिम्मत काकांना म्हणतात की माझा आणि पार्वतीचा फोटो असा समोर का लावला तुम्ही, काल तर जानकी आली होती मग तिने हा फोटो पाहिला का। तर हिम्मत काका म्हणतात कल्पना नाही। तर नाना खूपच घाबरलेले असतात की त्यांना हा फोटो जानकीने पाहिलं की नाही याचे टेन्शन येते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।